हा जो निर्लज्जपणा जो माझ्या तोंडावर दिसतोय त्यासाठी एक मूळ कारण आहे की जे मी कपडे घातले. मी 2 दिवसाआधी औरंगाबाद संभाजीनगरवरून आलेलो, ब्रिजेश्वर हे सगळं करून शिर्डी करून 2 दिवस नाही झालेत घरी टिकून. सकाळच्या वाजता 6 आणि आपण तयार आहोत अजून एका मोठ्या राईडसाठी एका खास व्यक्तीबरोबर. पण भाई गर्लफ्रेंड वर्लफ्रेंड नहीं है, पहले ही बता रहा हूँ, कमेंट बॉक्स में कुछ मत करो, कुछ अजम्पशन मत रखो. दोस्त आहे, ट्रॅव्हल प्लॅनर आहे, नंतर सांगतो. पण फुल ऑन धमाल करणार आहोत. आणि जे ठिकाण विचार केलं आहे ते तर अजूनच खतरनाक आहे, फुल क्लासी आहे, धमाल आहे. दर व्हिडिओला असा गमटा निघतो आहे ना माझा. एक असा व्हिडिओ आहे जिथे मी असा शांत चांगला दिसतो आहे, घामाघूमच घामटला असतो. रात्री 1 वाजता काहीतरी आलो आहे मी घरी, 2 तास झोपलो आहे. ऑलरेडी लेट आहोत आम्ही, 6 वाजता आहेत. आम्ही निघणार होतो 3 वाजता. आत्ता आम्ही लोणावळ्यात असलो पाहिजे होतो, पण आम्ही कुठे आहोत घरात. सगळं बॅग सगळं लोड करतो. पण ठीक आहे, मोर ऑफ द लेस फटाफट रेडी झालोच आहे. रेडी होऊया आणि पुढचं इन्फॉर्मेशन सगळं कॅमेरावर देऊया. घरचे मला शिवाय बाहेरच काढतील एक दिवस आता. चला मी तुम्हाला भेटतो मोठ्या ब्लॉगिंग सेटअपमध्ये. नमस्कार मंडळी, सुप्रभात. आणि भाई काय सकाळचे होता है 6:30, सुबह के बज रहे 6:30, और मैं और हमारा दोस्त जा रहे हैं हमारे आज के बाइक राइड पे. आणि बाइक राइड खूपच काहीतरीच मोठी आहे. खूप इन्स्टंट प्लॅन होता हा, बट यार हो गया तो हो गया. परवाच आलोय मी, अजून संभाजीनगरचे ब्लॉग अजून झाले नाहीये तयार. अँड आय एम लिव्हिंग फॉर अनदर बिग राईड, आणि ही काहीतरीच मोठी आहे. सो वी आर गोइंग. येस, काय घ्या, अरे यार गॅस खेळायला कंटाळा येतोय मला, तो मैं बता ही देता हूँ. हम लोग जा रहे हैं मुल्की. यस, विच इज इन द साउथ. मतलब पहले से गर्मी ने जान लिए, हम लोग को और गर्म होना है. और बाय द वे भाई मान्सून हिट हुआ है मैंने सुना. पता नाही, बोलता तर आहे मुंबईत. आम्ही मुंबईतला पाऊस, गोड पाऊस सोडून चाललोय उन्हाळ्यात एका खास गोष्टीसाठी, एका खास कारणासाठी. ते आम्ही तुम्हाला आता नाही सांगणार की भाई काय आहे. कारण हे एवढं हिंट देऊ शकतो की भाई एडवेंचर. तो अभी तो आप लोग समझ जाओ कि भाई किसके लिए जा रहे हैं, क्या करने जा रहे हैं. तुम्ही तोपर्यंत गेस करा. मला इथून 16 तास दाखवत आहेत. माझ्याकडे 2 रस्ते होते. ओके, एक आहे गोवा मार्गे. माझा ना अजून थ्रोटचा इश्यू गेला नाहीये बाय द वे. ओ भाई, सनराइज काय वाटतं यार. म्हणून ना सकाळी सकाळी राईडला निघायला एक फायदा आहे की हा ना असे गोडसे व्ह्यूज सनराइज बघायला भेटतात. हा, बाय द वे मी हे म्हणत होतो, तर माझं म्हणणं हे होतं की तुम्हाला जसं सांगितलंय की भाई यावर्षी फुल ऍडव्हेंचर आहे. तर ऍडव्हेंचर मध्ये हा एक ऍडव्हेंचर आहे, असणार आहे. आणि बाईक तुम्हाला, अरे यार बाईक दाखवायची राहिली. सकाळी सकाळी निघालो ना, घाई गडबड मध्ये निघालेलो मी. आणि त्याच्यानं मला अजून वाईट गोष्ट काय वाटते माहितीये, मी अजून सिद्धिविनायकला पण नाही गेलो जाता आता. बस सुरू आहे गणपती बाप्पा, आय एम सॉरी की भाई इस बार नहीं हो पाया. बट आम्हाला सुखरूप घेऊन ये, सुखरूप घेऊन जा, फुल धमाल करू दे आम्हाला बस. आणि बाईक काय बघाल तुम्ही, बाईक नुसता नाद आहे, नाद खुळा आहे भाई. बाईक फुल लोडेड आहे, फुल लोडेड म्हणजे आधी तर आपण फक्त कसं मागे बॅग ठेवायचो राईट. आता सॅडल पण बॅग झाले आहे. ते एकदा थांबलो ना, तुम्हाला दाखवतो फुल व्ह्यू कसं वाटतं. तोपर्यंत तुम्ही सनराईज एन्जॉय करा, हा पेरिफेरल व्ह्यू एन्जॉय करा. त्या मुंबईमध्ये पेट्रोल भेटणं आता एवढं नाकीनं होतं ना भाई, सगळीकडे 1 रुपया वाढलाय आणि कोणच पेट्रोल देत नाही. लकीली आम्हाला HP वर पेट्रोल भेटला आणि आम्ही फुल करून निघालोय. जर तुम्ही, आय गेस गोवा साईडला पण हाच विषय आहे, हाच इश्यू आहे. मला कोणतरी सांगत होता, माझा मित्र पण तेच बोलत होता की मुंबई गोवा हायवेला ना पेट्रोलचा इश्यू चाललाय, तो टेक द अदर रूट, दुसरा रूट ले लेना. आणि सकाळचे असते 7. आय गेस या टायमाला आम्ही लोणावळ्याला असलो पाहिजे होतो, पण मुंबईत आहोत. पण मोरदले जो होता अच्छे के लिए होता है. सकाळी 4 वाजता आम्ही पेट्रोलसाठी भटकतो असतो. माझी मिस्टेक आहे की मी काल भरून नाही घेतलं पेट्रोल, जे मी करून घ्यायला पाहिजे होतं.
मुझे बोलते हो कि अरे भाई राइड के लिए प्रिपेयर कर रहा हूँ, और मेरा ये रहता है कि भाई अरे कल ही भर लेंगे, कौन सा पेट्रोल का क्या ही होने वाला है. बट आतापासून एक लर्निंग लेसन आहे मला कि नहीं, अगर रेडी होना है तो भाई पूरा फ्यूल व्यूल करके उसी रात को रेडी रहो, तो अगले दिन कैसा खींच सकते हो. मैंने प्रेझेंट यू तो लोडेड KTM. भाई सॅडल बॅग्स मस्त वाटतात त्याच्यावर. बॅक व्यू घेऊ आपण. बेस्ट पार्ट इज सगळं असं हँगिंगमध्ये मला थोडं वाटतं आहे डाऊटफुल ती बॅग, पण ठीक आहे त्याच्यावर बसली आहे. बेस्ट पार्ट इज सायलेन्सर नाही आहे. भाई क्या ही ड्रीम था यार मेरा, फुल लोडेड. फायनली नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. वाजलेत 7:38. नेक्स्ट स्टॉप आय गेस पुण्याच्या आधी. तुम्ही एक्सप्रेस वेवर आलात आणि काही चटकदार नाही बघितलं तर कसं होणार. एकदम चुंबाच घेतला याचा पट. भाई गरमी अजून वाटली नाही आहे, गरमी वाटत नाही अजून, पण ठीक आहे यार. मोर ऑफ सही आहे. सुबह के बज रहे 10. जास्ती करून मोठं ब्लॉगिंग केलं ना तुम्ही पाकाल, तर मी थोडं तो ब्रेक घेत का, कारण खूप लांब जायचं भाई. 16 घंटे का रोड है मेरा. आई गेस बहुत बड़ा है राइड होने वाला है, बट ठीक है मज़ा आने वाला है. तो बहुत ही इंजॉय कर रहा हूँ मैं, और एटलीस्ट बात करने के लिए कोई है ना, तो भाई टाइम पास हो ही जाता है दोनों का. अरे मालिक थोड़ा प्रॉब्लम हो गया, टेम्पो ढूक गया. आणि घाट महिन्याला 3रा घाट गेले आपण. हा हिमालयन पेक्षा पण जास्ती आहे भाई. फुल फाड्या. ट्रॅफिक फक्त नाही लागलं पाहिजे. काय काय घाट क्रॉस केले माहिती आपण या गाडीवर. ट्रॅफिक आहे यार इथे फक्त, नाही तर मजबूत आहे हा घाट. पण थोडं लवकर आलं असतं ना तर मस्त भेटलं असतं. कंटेंट मजबूत आहे. सकाळचे 11 वाजले आणि आपण घाटात आहोत. ट्रॅफिक आहे यार थोडा इथे. तर संध्याकाळचे असतात 6:30 आणि चांगल्यापैकी झोप झालेली आमची. 2 घंटे का नींद ले चुके हम लोग. और पब्लिक ऐसे आउट ही आहे ऑलमोस्ट. बाईक लोड केली, चाय पिऊन झालं आहे, चांगल्यापैकी सनसेट चालू आहे. आता इथून निघू गोकर्णासाठी. गोकर्णावरनं इथून 6 तास आहे गोकर्णा, आणि गोकर्णावरून पुढून 3 तास आहे मुलकी. तो होपफुली भाई स्ट्रेच करेंगे आराम से. और अभी तो भाई नाइट वाला पार्ट है जहाँ पे मैं फुल एकदम एक्सप्रेस बन जाता हूँ. पण आता फुल एक्साइटेड आहे. फुल फ्रेश पार्टी आहे. मी फ्रेश झालेलो आहे मी. आता इथून निघूया आणि हायवे बघूया. होपफुली ट्रॅफिक भेटला नाही पाहिजे. आणि आता आम्ही सध्या आहोत कोल्हापूरमध्ये. फटाफट बसूया आणि निघूया इथून. असे ब्रिज मला जाम आवडतात यार. फुल लाईट, मजा येते. एंड आई गेस हम लोग साउथ में एंटर कर चुके हैं. अभी है हम लोग सोलापुर क्यों लिखा, कर्नाटका में. अभी हम लोग ऑलमोस्ट कर्नाटका के बॉर्डर पे है. भाई क्या ही मंदिर है यार, वेरी नाइस, बहुत अच्छा है. कैमरा जस्टिस नहीं करेगा मॉर्निंग में ना रात में, और बहुत अच्छा प्यारा मंदिर लग रहा है.
तर आपण आय गेस बेंगलुरूच्या साईडने जाणार आहोत. पर क्या ही रोड है यार. ओहो क्लासी. आप लोग रोड एंजॉय करो यार. रोड और व्यू क्या ही खूप छान असं असं हायवेला ना मस्त वाटतं. मला असे हायवे आवडतात. आय गेस साताऱ्याला आपण जेव्हा करतो ना तेव्हा पण असं एक पॅच येतो साताऱ्यामध्ये. मला बघायचं आहे आपण बाईकचा सीन तर नाही. ऑल्दो मला मॅपवर दाखवलंय की बाईकचाच रूट टाकलाय मी. पर येस आपण आता कर्नाटका बॉर्डर मध्ये एंटर केलेला आहे. इतकं छान सुंदर बनवलाय ना हा रोड. खूप छान खूप छान. मला असं जंगल वंगल आहे की काय माहित नाही इथे, पण हा अख्खा ब्रिज इतका लाईट, फुल ऑफ लाईट, आणि चालवतानाही मजा वाटते. वाव वाव खूप छान. म्हणून बोलतो निघा बाहेर आणि हे हे एन्जॉय करा. भले मी रात्री चालवतोय, पण रात्रीचा व्यू लाइक अलग ही, ऐसा लग रहा है समृद्धि हाईवे पे चला रहा हूँ मैं. बहुत प्यारा लग रहा है बहुत. द रोड्स आर नाइस. रोड बहुत अच्छे है. कर्नाटका सो फार सो गुड. नाइस. आय लाइक इट. तर पहिला पाऊस आपल्याला लागलेला आहे. आपला आपण मुंबईत पाऊस नाही पडत आहे, पण इथे पाऊस पडतो. आणि इथे पाऊस हलका हलका पाऊस आहे. बट तुम्ही कन्सोल बघताय, मी हा रेन मोड वर टाकलाय आणि गाडीने ज्या मुवमेंट मध्ये ती गाडी रोड पकडलाय ना, म्हणजे त्याला कळतंय, गाडीला कळतंय की रेन मोड मध्ये आहे आपण. ती त्या स्पीडला जात नाहीये ज्या स्पीडला मी थ्रॉटलवर चालवतोय. फुल हेवी झाली है गाड़ी, और वो हेवीनेस पता चल रहा है कि भाई वो गाड़ी ने मोड चेंज किया अपना. रेन मोड पे है ना गाड़ी. पहले स्ट्रीट मोड पे चला रहा था, जैसे बारिश हुआ थोड़ा स्लिपरी स्लशी लगने लगा मुझे, मैंने मोड चेंज कर दिया. और भाई केटीएम ने जो जस्टिस दिया, विद इन सेकेंड्स, ऐसे फ्रैक्शन ऑफ सेकेंड गाड़ी वेंट, ऐसा रोड पकड़ के चल रहा है गाड़ी. मैं कितना भी ट्राई करूँ इसको खींचने का, वो नहीं, रेन मोड नहीं छोड़ रहा. So KTM, one more green thing, green signal for you. जो आप लोगों ने काम किया है वहाँ यार. रेन, पैसे डालो सही जगह पे, पैसे डालो, गाड़ी कोई भी लो. पर यार KTM को गाली जो दे रहे हैं की हा कुछ रीजन की पैसे, उसमें से हा एक बेनिफिशियल रीजन है. रेन आता जस्ट पाऊस पडतो, तुम्ही बघू शकता, थोडा थोडा पाऊस आहे, पण गाडी लगेच ज्या मोड मध्ये हेवी झाली आहे. ब्लैंक स्पॉट पे कभी ओवरटेक मत करना, जबकि अनटे अनलेस वो पास मिलेगा. चलो. पर यार क्या ही गाडी परफॉर्म कर रहा है. टू गुड टू गुड खरंच. अरे यार फुल पाऊस तोंडावर येतोय माझ्या. आणि इतके आम्ही बधीर आहोत, आम्हाला सांगितलेलं पप्पाने पण की तुम्ही घेऊन जा रेनकोट. आम्ही बिना रेनकोटच्याच चाललोय. कुठे थांबूया. चल पुढे थांबू. वा वा वा.
हर हर महादेव, जय श्री शंकर, महादेव महादेव. हो थांबूया चल, तू म्हणतेस ना. काही खतरनाक कंटेंट आलेलं आहे. भाई पाऊस पाऊस मजबूत वीज कडकते. लकीली मी माझ्या बॅगेत कवर लायनर आणि सगळं ठेवतो. सगळं कवर आहे आणि इतके मतिमंद होता मी दोघेही. आम्ही बिना रेनकोट, आम्हाला सांगितलं की पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे. पण नाही, नवीन गाडीचा पहिला पाऊस. छान आहे. ऑलमोस्ट माझे गिअर्स भिजलेच आहेत, पण मोर ऑल लेस एव्हरीथिंग इज ऑल गुड ऑल वेल. गोकर्ण काय जवळच आहे, जवळजवळ तिथे जाऊन थोडा चिल मारू. ऑलमोस्ट पोचलोच आहे यार आपण गोकर्णाला. सगळी गाडीमध्ये आहेत आणि आम्ही आमच्या गाडीवर. भाई दिसतं काय फुल ऑन लाईट नाही. आपली बाईक इथे आहे आणि आम्ही थांबलोय कर्नाटकाच्या बसस्टॉपवर. सकाळचे वाजता आहेत 4:30. आम्ही जे रात्री 3 वाजता पोहोचणार होतो, झोपणार होतो डाराडूर, आम्ही बसस्टॉपवर आहे. कर्नाटक वेलकम्स यू विथ दिस रेन. टू गुड अँड फर्स्ट मन्सून फॉर द ऑस्ट्रिच. तर संध्याकाळचे वाजता ऑलमोस्ट 5:30 दुपारी आलेलो आम्ही. आणि जो झोपलोय ना आम्ही, जो झोपलोय बाबा माझी हालत बेकार, पण फ्रेश झालेलो आहे. आता आम्ही फ्रेश आहोत. बाईक एकदा बघूया, एकदा बाईक बघूया यार आपली. सगळं ठीक आहे ना. बेसमेंट दाखवेल. हां चलो, बाईक इज ऑल गुड. बेसमेंट बघा ना, एकदम खाली आहे एकदम. असं याच्यावरनं उतरतानाच कसं तरी वाटतं माहिती आहे. फायनली पोचलो आहे मी मुडकीमध्ये आणि आता थोडं काहीतरी खाऊया. भूक लागली आम्हाला. थोडा सिटी एक्सप्लोर करूया आणि त्याच्यानंतर बघूया की काय. पण आज फक्त रेस्ट करणार आहोत आणि बाकीची उद्याची आयटनरी बाकीचं काम आहे थोडं, ते सगळं करणार आहोत. पण यार मस्त वाटतं काय, प्लीजंट वेदर आहे माहिती आहे. ह्याचा बॅक साईड आहे हॉटेलचा, पण मजा येणार आहे. फुल धमाल वाटणार आहे. पण जो झोप घेतली है आम्ही ना, सब पूरा सामान उतारा है और उसके बीच में को रिकॉर्ड करना भूल गया मैं, क्योंकि है ना मेरे साडी गार्ड होता है ना बाईक का, तो लूज झालेला. कडकड कडकड आवाज होता. मग तो फिगर आउट केला. रोडमध्ये सगळं लगेच काढला, नट बोल्ट लगेच टाईट केला अँड एव्हरीथिंग इज ऑल गुड ऑल वेल राईट नाव. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आम्ही बाहेर आलेलो फिरायला आणि आम्हाला एक दुकान भेटलं. असं नॉर्मली चालत त्या दुकानमध्ये गेलो. म्हणजे असं नॉर्मल दुकान आहे. आम्ही काय घेतलं माहिती आहे. ए बाई बता रे क्या लिया हम लोगों ने. माझ्या घरात आंघोळ करायचं भांडं तुटलं आहे म्हणून आम्ही एवढ्या लांब 80 रुपयाचं भांडं घ्यायला आलो आहे. आणि कसं वाटतंय ना असं हातात घेऊन फिरणं. मी अँड माय शिट शॉपिंग सॉरी. तर आमचा डिनर झालेला आहे. 9 वाजलेत रात्रीचे आणि बाईक इज ऑल गुड ऑल वेल. आता जाऊन झोपणार आहोत कारण का उद्या आम्हाला उठायचं आहे आणि गोकर्णाला जायचं आहे फॉर समथिंग स्पेशल. होपफुली होऊ दे तरच मी सांगतो मी असं, कारण का पाऊस आहे आणि मला काही गोष्टी हाईप नाही करायच्या. तर हा ब्लॉग मी इथपर्यंत ठेवतो. मी दिविजय मोहिते तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन राईट सेफ, बी सेफ, पॉवरिंग ऑफ. आणि भाई काय मजा आली यार खरंच. आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह होता. खूप प्रोडक्टिव्ह नाही, खूप वेगळे टेरेन्सवर चालवले मी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. टिल देन बी सेफ, बाय बाय. I'm an icon, man. And my girl about a 10. I should fuck her in the Benz.